झी 24 तास एक पाऊल पुढे। ऊसदर आंदोलनाची धग आजही कायम होती। इंदापूर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला, तर हिंसक आंदोलन थांबवण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। तर सांगलीतल्या गोळीबाराची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचं आश्वासन पतंगराव कदम यांनी दिलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनादरम्यान इंदापूरमध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता। त्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या इंदापूर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातल्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या, त्यामुळे बस स्टँडमध्ये शुकशुकाट होता, तर अनेक ठिकाणी दुकानंही बंद करण्यात आली होती। रस्त्यावर नागरिकांची तुरळक ये जा सुरू होती। तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यात आंदोलन केलं। साताऱ्यातल्या शिवथरजवळ कार्यकर्त्यांनी 3 एसटी बसेस फोडल्या, तर लातूर जिल्ह्यातही एका ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन थांबवावं असं आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय। कराडमध्ये शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी चिघळलेलं आंदोलन आणि ऊस दर याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी हिंसक आंदोलन थांबवण्याचं आवाहन केलं। तसंच रंगराजन समितीच्या शिफारसी लागू कराव्यात याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असं आश्वासनही त्यांनी दिलं। सांगलीत काल पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या चंद्रकांत नलावडे यांचा मृतदेह अखेर त्यांच्या नातेवाईकांनी स्वीकारलाय। वनमंत्री पतंगराव कदम यांनी गोळीबाराची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचं आश्वासन नलावडेंच्या नातेवाईकांना दिलं आहे। चौकशीसाठी आम्ही मॅजिस्ट्रेट चौकशी सुरू केलेला आहे, विटाच्या प्रांतला नेमलेला आहे। चौकशीचा रिपोर्ट येईल, पोस्टमार्टमचा रिपोर्ट येईल आणि त्याच्यानंतर पुढचे निर्णय होतील। तर ऊस दरासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिलाय। बुधवारी ते येरवडा जेलमध्ये शेट्टींची भेट घेणार आहेत। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।